कर्जत पंचायत समितीची आमसभा आमदार सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती। आमसभेला सुरुवात होताच विविध प्रश्नांवर आमदार लाड यांनी तालुक्याच्या कामांचा आढावा घेत चालढकल होत असलेल्या कामावर अधिकाऱ्यांची कानउघडणी केली, तर मानसिकता बदला व काम करा असा सल्लाही यावेळी लाड यांनी अधिकाऱ्यांना दिला। यावेळी आमसभेत उशिराने येणाऱ्या लेट लतीफ अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत लाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। डॉक्टरांची रिक्त पदे, बंद उपकेंद्र, निवासी डॉक्टरांचा हलगर्जीपणा, रुग्णाकडून पैशाची मागणी, प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेची योग्य आरोग्य सेवेअभावी होणारी फरफट, दांडी बहादूर शिक्षक, वेळेअगोदरच शाळेतून पळणारे शिक्षक, शाळेच्या इमारतींची दुरावस्था तसेच अनेक विभागात कामासाठी निधी मंजूर होऊनही रखडलेली कामे आदी प्रश्न आमसभेत नागरिकांनी उपस्थित केले। नेरळ प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम या विषयावर विजय हजारे यांनी प्रश्न उपस्थित केला। राजनला उजवा कालवा सुरू करण्याबाबत दशरथ मुने यांच्याकडून आलेल्या सूचनेबाबत तो सुरू करण्याबाबत पाटबंधारे विभागाने सकारात्मकता दाखवली। तालुक्यातील सर्व शासकीय विभागाची यावेळी झाडझडती घेण्यात आली, त्यामुळे तब्बल 7 तास आमसभा चालली। दरम्यान नैना प्रकल्पाला जाणारे पाणी लक्षात घेता बहुचर्चित कोंडाणे धरण होऊ नये यासाठी आमसभेत ठराव घेण्यात आला। पाणी बंद होईल आणि त्याला कुठल्यातरी मुंबईला अग्रीमेंट आहे त्याला कुठल्यातरी दुसऱ्या प्रकारे निर्माण करू, ते पाणी वाचून ते शेतीला आणि पिण्याकरता पाणी वापरायचं अशा प्रकारचा त्या परिसरामधला तो निर्णय आहे। म्हणजे ते पाणी जे आपल्याकडे आज येते ते पाणी येणं बंद होईल तशा प्रकारचं नोटिफिकेशनही शासनानं काढलेलं आहे, त्याकडे तिथं मागवलेलं आहे। अशा प्रकारे परिस्थिती असताना कोणाला सरकार धरण ते काही फार मोठं नाही, ते नवी मुंबईची किंवा सिडकोची पाण्याची खूप तहान भागेल इतकं काही ते मोठं नाही, परंतु कर्जत तालुक्याचा भवितव्याचा वेळ घेऊन कर्जत तालुक्याचा पर्यटन वाढण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कोणाण्यापासून तिथल्या ज्या काही पाणी योजना सुरू होतात, मग कोणाणे असेल, कुंडुळे असेल, खांडे असेल, सांगे असेल, तांबत असेल, शिरसे असेल, देवली असेल किंवा पुढे मग लाडवली लाकडत असेल, पलीकडे कोसली असेल, भटगाव असेल किंवा इकडनं हडुलीची असेल, केलोरीची पाणी पुरवठा योजना असेल, बांद्र्याची पाणी पुरवठा योजना असेल, कोशेडची पाणी पुरवठा योजना असेल, उमरवलीची पाणी पुरवठा योजना असेल, या साऱ्या पाणी योजना या नदीवरच्या पाण्यामध्ये आहेत। जर का कोणाने धरण बांधलं गेलं आणि ते पाणी जर का सिडकोला नेलं गेलं पाईपलाईनच्या माध्यमातून, तर कदाचित गणपती विसर्जनाकरता सुद्धा आपल्या नदीमध्ये पाण्याचा साठा राहू शकणार नाही। हा अनुभव मोरबे प्रकल्प झाल्यानंतर, मोरबे प्रकल्प होत असताना चौक परिसरातले सारे लोक आपले आनंदित होते की एवढं मोठं धरण होते म्हणजे आपल्याकडे सुजलाम सुफलाम होईल, पाण्याचा साठा वाढेल, पण त्याच्यातनं एकही थेंब पाण्याचा पाझर होत नाही। इतकं प्रचंड ते पॅक केलं जातं, बांधकाम केलं जातं, तर त्यातनं पाण्याचा पाझर होत नाही। आणि मग जर का पाऊस थांबला, गणपती विसर्जनाच्या वेळेस जर का पाऊस पडायचा बंद झाला, तर त्यावेळेस मग मोठा प्रश्न गणपती विसर्जनाच्या निमित्तानं होत असतो। मग कुठेतरी नदीवरती बांध घालावा लागतो किंवा मग पाणी ते सोडण्याकरता नवी मुंबईला विनंती करावी लागते आणि मग ते गणपतीचं विसर्जन होतं। अशा प्रकारची परिस्थिती कोंढाण्याचं धरण झाल्यानंतर होईल। ऑक्टोबर नंतर नैसर्गिकपणे जो येणारा पाण्याचा प्रवाह आहे तो बंद होईल। ज्या पाण्यावरती आपल्या पाणीपुरवठा योजना आहेत त्या पाणीपुरवठा योजना बंद पडतील आणि मग कर्जतला एका वेगळ्या समस्येला सामोरं जावं लागेल। कर्जत नगरपालिका 13 किलोमीटर अंतरावरून पाणी पुरवठा योजना 15 वर्षापूर्वी जी मंजूर झालेली आहे, 20 वर्षापूर्वी तिच्यावरती आज अवलंबून आहे। प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकीकरण होत असताना जर का कोणाने धरण झालं तर मग आंबुल्या करता वेगळी त्या ठिकाणी त्याकडे घेऊन दैवली करता, मुद्रा करता किंवा दुंग्या करता, हा तालुक्याचा हा जो नगरपालिकेचा भाग आहे त्याला त्या ठिकाणी जर वेगळ्या योजना घेतल्या तर त्यांची पाण्याची गरज भागू शकेल किंवा वेगवेगळे गृहनिर्माण प्रकल्प होत आहेत। फार मोठ्या प्रमाणामध्ये MMRDने FSI दिल्यानं नागरिकीकरण प्रचंड वेगानं होत असताना जर का पाण्याचा साठा जर का आपला काढला गेला, भविष्यामध्ये लागणारं पाणी जर का आपलं कमी झालं तर एका वेगळ्या संकटाला सामोरं जावं लागेल। म्हणून कोंढाणे धरण हे जे काही शासनानं सिडकोला दिलेलं आहे त्याला ही आमसभा सक्त विरोध करत असून कोंढाणे धरण हे आमच्याकरता झालं पाहिजे। दिलेलं घेतलेला निर्णय शासनाला बदलून कर्जत तालुक्यातल्या लोकांच्या जनतेच्या विनंतीला मान ठेवून कर्जत तालुक्याकरता हे धरण बांधावं अशा प्रकारची विनंती करणारा ठराव आजच्या सभेमध्ये। सहज समाचारकरिता दीपक पाटील, कर्जत।